कॅनडाच्या पंतप्रधान पदावरून ट्रुडो यांनी नुकताच राजीनामा दिला। त्यानंतर आता ते पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं वेतन म्हणजे सॅलरी किती होती, महिन्याला ते किती कमवायचे आणि त्या तुलनेत भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेतन किती मिळतं, वेतनाबरोबरच कोणत्या सोयी सुविधा मिळतात, या साऱ्याची चर्चा होऊ लागली। तर या निमित्ताने ट्रुडो आणि पंतप्रधान मोदी यांचं वेतन किती, भारतात पंतप्रधानांना सुविधा काय मिळतात, त्या उलट परदेशातल्या पंतप्रधानांना सुविधा काय मिळतात, हे सारं या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत। जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। ट्रुडो हे कॅनडातल्या अतिशय श्रीमंत व्यक्तींपैकी एक मानले जातात। 2024 मध्ये त्यांची संपत्ती $9.6 मिलियन म्हणजे सुमारे 822 कोटी रुपये इतकी होती। पंतप्रधान म्हणून त्यांचा वार्षिक पगार $3,79,000 म्हणजे 3.24 कोटी इतका होता। म्हणजे महिन्याला ते सुमारे 27 लाख रुपये कमवायचे। आणि जर का गुंतवणुकीचा विचार केला तर गुंतवणूक आणि व्यवसायातून मिळणारं त्यांचं उत्पन्नही खूप जास्त आहे। ट्रुडो यांना त्यांच्या कुटुंबाकडून मोठा वारसा मिळालेला आहे। त्यामुळे कुटुंबाकडून मिळालेला वारसा आणि त्यांची सॅलरी असं मिळून ते श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनलेत। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पगार आणि संपत्तीशी तुलना केली तर मोदींचं वेतन अर्थातच कमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना दरमहा 1.66 लाख रुपये पगार मिळतो। यात खासदार भत्ता 45,000, खर्च भत्ता 3,000, दैनंदिन भत्ता 2,000 आणि मूळ वेतन 50,000 यांचा समावेश आहे। इतर सर्व खर्च वगळून पीएम मोदींना फक्त 50,000 रुपये बेसिक सॅलरी मिळते। पंतप्रधान मोदींकडे 3.2 कोटी इतकी संपत्ती आहे। लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख केला होता। तर भारतात पंतप्रधानांना मिळणारं एकूण वेतन हे महिन्याला 1.66 लाख इतकं आहे। मूळ वेतन 50,000 रुपये इतका आहे। खर्च भत्ता 3,000 रुपये आहे। संसदीय भत्ता 45,000 रुपये इतका आहे। दैनंदिन भत्ता 2,000 रुपये आहे। अधिकृत सरकारी निवास त्यांना मिळतं। एसपीजी सुरक्षा त्यांना मिळते। सरकारी वाहन मिळतं आणि एअर इंडिया वनचं विशेष विमानही त्यांना मिळतं। प्रवासासाठी त्याचा ते वापर करू शकतात। शिवाय मोदी मर्सिडीज बेंझ S650 कार मधून प्रवास करतात। ही कार पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे। तर या सुविधा आणि हे वेतन पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळतंय। त्याउलट ट्रुडो हे जगातल्या सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक मानले जातात। जस्टिन ट्रुडो यांचे वडील कॅनडाचे पंतप्रधान राहिलेत। वडिलांकडून त्यांना $40 दशलक्ष पेक्षा जास्त कौटुंबिक मालमत्ता वारशाने मिळालेली असे सांगितलं जातं। फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार ट्रुडो यांच्या संपत्तीत रिअल इस्टेट आणि सरकारी सिक्युरिटीज मधील $22 दशलक्ष गुंतवणुकीचा समावेश आहे। रेडिटवर एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार ट्रुडो यांच्याकडे जागतिक कंपन्यांमध्ये $70 लाख चे शेअर आहेत। कॅनडाच्या कायद्यानुसार ट्रुडो यांना थेट शेअर्समध्ये व्यवहार करण्यास मनाई आहे, पण अप्रत्यक्ष मार्गांनी त्यांची गुंतवणूक असल्याचंही म्हटलं जातं। अर्थात ही माहिती खरी आहे की नाही सांगू शकत नाही, पण अशी चर्चा केली जाते कॅनडामध्ये। ट्रुडो यांचा शेअर पोर्टफोलिओ गेल्या 20 वर्षात दरवर्षी 48% वाढलाय असं सुद्धा सांगितलं जातं। सामान्य गुंतवणूकदारांसाठी तो 11% आहे। तज्ञांचं मत असं आहे की कंपनीबद्दल अंतर्गत माहिती असल्याशिवाय अशी असामान्य वाढ होणं अशक्य आहे। शिवाय जस्टिन ट्रुडो यांच्याकडे 2 यॉट असल्याचं सुद्धा म्हटलं जातं। त्याची किंमत $3 दशलक्ष पेक्षा जास्त आहे। ट्रुडो 24 सक्सेस ड्राईव्ह इथल्या अधिकृत पंतप्रधान निवासस्थानी राहत होते, पण ओटावामध्ये त्यांचं 11 बेडरूमचं आलिशान घर आहे। या हवेली व्यतिरिक्त ट्रुडो यांच्याकडे आणखी 4 घरं आहेत आणि एक गोल्फ कोर्स आहे। 1972 मध्ये झालेल्या एका लिलावात त्यांनी एक फेरारी $7 लाख विकत घेतली होती। शिवाय ट्रुडो यांच्या संपत्तीत 2 रॉल्स रॉयल्स, 3 मर्सिडीज, 1 लिंकन, 2 रेंज रॉवर्स, 2 मॅक्लॉरेन आणि 1 बुगाटी यांचा सुद्धा समावेश आहे। दरम्यान ट्रुडो हे राजीनामा देणार हे स्पष्ट झालं होतं, पण औपचारिक घोषणा व्हायची मात्र बाकी होती। द ग्लोबल अँड मेलच्या वृत्तानुसार कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो बुधवारी नॅशनल कॉकसच्या बैठकीपूर्वी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा सादर करतील। नॅशनल कॉकसच्या बैठकीत ट्रुडो यांना बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे ट्रुडो हे कॉकसच्या बैठकीपूर्वीच त्यांच्या राजीनाम्याबाबत निवेदन जारी करतील।
जेणेकरून त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी त्यांची हकालपट्टी केली आहे असं दिसणार नाही. निवडणुकीच्या आधी सर्वेक्षणांमध्ये त्यांचा पक्ष उदारमतवादी कन्झर्वेटिव्ह कडून पराभूत होताना दिसला, म्हणून ट्रुडो यांनी राजीनामा द्यायचं ठरवलं असं त्यांच्या राजीनाम्या आधीच म्हटलं जात होतं. आणि या साऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आता त्यांच्या राजीनाम्याची बातमी आली आणि भारतात मात्र त्यांच्या संपत्तीची ही अशा प्रकारे चर्चा होते. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.